दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। TCS कंपनीत उघडकीस आलेल्या धक्कादायक प्रकरणानं नाशिकसह राज्य हादरलाय। महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार आणि धर्मांतराचा प्रयत्न अशा गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या असिस्टंट जनरल मॅनेजर अश्विनी चेनानी हिच्या पोलीस कोठडीत जिल्हा न्यायालयानं 15 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे। या प्रकरणात आता 78 संशयास्पद ईमेल SITच्या रडारवर आले असून या मेलमधून मोठा कट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। तपासात चेनानीनं मुख्य संशयित तौसिफ अत्तार याच्याशी 2 वर्षात तब्बल 38 वेळा संभाषण झाल्याचं उघड झालंय। तसंच दानिश शेख, रजा मेमन यांच्याशीही त्यानं सातत्यानं संपर्कात असल्याचं समोर आलंय। पीडित महिलेनं विनयभंगाची तक्रार केल्यानंतर मदत करण्याऐवजी तुमको क्या हायलाइट होना है आणि जाने दो छोड़ दो असं म्हणत प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप न्यायालयात करण्यात आला। AGM सारख्या जबाबदार पदावरील अधिकाऱ्याची ही भूमिका संशय अधिक गडद करणारी ठरली आहे। चेनानी या पॉज समितीच्या सदस्य असल्याचा दावा बचाव पक्षानं केला असला तरी 2023 पासून छळ होत असल्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष का केलं, हा मोठा सवाल आता उपस्थित होतोय। या प्रकरणातील दानिश शेख, आसिफ अन्सारी, शफी शेख, रजा मेमन, तौसिफ अत्तार आणि शाहरुख कुरेशी हे सर्व नाशिक रोड कारागृहात आहेत, तर निदा खान अजूनही फरार आहे। 15 एप्रिलला SIT आणखी कोठडीची मागणी करणार आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।